आता एक छोटी वेगळी बातमी। देशात सुमारे 1.25 कोटी नागरिकांना आकडीचा आजार असला तरी याबाबत ग्रामीण भागात म्हणावी तितकी जागृती झाली नाही। मात्र इपिलिप्सी फाउंडेशन आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यावर काम करते। या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी मुंबईत राष्ट्रीय इपिलिप्सी दिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला। देबाशिष उत्तम चित्रकार असून जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेण्याचे त्याचं स्वप्न आहे। 5 वर्षांपूर्वी देबाशिष इपिलिप्सी म्हणजेच आकडीच्या आजाराने इतका त्रस्त होता की त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। दिवसातून 2-3 वेळा त्याला फिट्स येत असत, परंतु आता तो या आजारातून बरा झालाय। रश्मी साटमला ही 7वीत असताना पहिली फिट आली होती। या आजारातून बाहेर पडत तिनं गिर्यारोहणाची आवड जोपासली आहे। माझी झोप नाही पूर्ण झाली आणि गोळ्यांचा डोस कमी जास्त आला तरच आकडी येते, नाहीतर आकडी येण्याची शक्यता आहे। कारण का डॉक्टरच्या गोळ्यांनी बरंचसं कंट्रोलमध्ये आली। मला सेकंड टाइम परत 2010 मध्ये आलं, पण त्याच्यामुळे मी माझं जे छंद आहे माउंटेनिअरिंग ते मी काय बंद नाही केला आणि मी पण त्याला इग्नोर पण नाही केलं। एपिलेप्सी जी हे आहे ती फिट, तर मग मी सगळं प्रयत्न करते की प्रॉपर टाइम टू टाइम मेडिकेशन्स घेते, औषधं, प्रॉपर स्लीप घेते आणि जे काही प्रिकॉशन्स आहेत ते घेते। समाजाचा आकडी येणाऱ्या रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यानं हा आजार लपवण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो। तसंच ग्रामीण भागातही यावर योग्य औषधोपचार न करता अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बाबा, मांत्रिकाचा अयोग्य सल्ला घेतात। आकडीवर योग्य वेळेत उपचार न झाल्यास हा आजार बळावण्याची शक्यता असते। लोग डॉक्टर के पास जाते ही नहीं है, अपना इलाज नहीं कराते। बाबा, ढोंगी बाबा, साधु, ऊपरी हवा लग गई, झाड़ू फूंकना, ये सब करने से जो ब्रेन में एक स्कार बन जाता है, बार बार वहाँ से दौरे आते हैं, उसकी वजह से कई बार मिर्गी आउट ऑफ कंट्रोल हो जाती है। आम्ही राज्यामध्ये आतापर्यंत 24 इपिलेप्सीचे मोफत निदान उपचार शिबिर आयोजित केलेली आहे आणि ह्या शिबिरामध्ये इपिलेप्सी फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टर्स हे आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतात। आकडी आलेल्या रुग्णाला अलगदपणे जमिनीवर ठेवून त्याचे कपडे सैल करा, रुग्णाला एका बाजूवर झोपवा, त्याला पूर्ण विश्रांती द्या। आकडी आपोआप काही मिनिटात नाहीशी होते। आकडी आल्यावर चप्पल किंवा कांद्याचा वास देऊ नका, रुग्णाच्या तोंडामध्ये चमचा किंवा इतर वस्तू देऊ नका। आकडी येणाऱ्या रुग्णांनी वाहन चालवणं आणि पाण्यात पोहणं टाळावं। आकडी येण्याच्या काळाव्यतिरिक्त रुग्ण पूर्णतः सामान्य असतो, त्यामुळे या आजाराकडे समाजानं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।